दहावीची परीक्षा आहे तर काय बोलतो का दहावीच्या परीक्षेबद्दल? अरे काय हो, उद्या शिवजयंती आणि परवा 10वीचा पहिला पेपर. लोड आले एकदम. बाई बघा आपला कसा झाडू मारत आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, उद्या शिवजयंती आहे. तर शिवजयंतीची तयारी चालली सोसायटीमध्ये. तर त्याला तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो, इथं स्टेज बांधायला चालू केलेलं आहे आणि इथं स्टेज अर्धा झालेलं आहे बांधून पूर्ण. आणि तसेच आपली अर्धी तयारी पण झालेली आहे. तर इथं वरती पत्के बांधलेले आहेत, कापडी पत्के. आणि इथं आपला ऋषीदादा आहे, सम्राटदा ते आहेत तिथं स्टेजचं बघायला. आणि आपलं चेतन भाई पण आहे. तर चेतन भाई सोबत आपण आपला पूर्ण हे दाखवू कार्यक्रमची तयारी. तर ही पूर्ण तयारी केलेली आहे. तुम्हाला अजून आम्ही बॅनर लावलेले ते पण दाखवतो आम्ही तुम्हाला. गाईस तिथे एक मोठा बॅनर आहे, तो स्टेजवर लावायचे. आता स्टेज बांधून झाल्यावर तो आपण फिक्स करून आपण. आणि हा बॅनर आम्ही आधीच लावून ठेवलेला, तर रात्री लावलेलं आहे. आणि आपला एकदम मोठं एकदम भारी बॅनर लावलेलं इथे आहे बघा. आणि आता स्टेजचं काम झालं ना तर मग तिथं पाठी मोठा बॅनर लावायचे. तिथं बॅनर ठेवलेलं आहे आम्ही. आणि रात्रीचे आम्हाला सगळी दादा लोक आले, सगळे मिळून आम्ही झेंडे लावायचे तिथं ग्रिलला सगळीकडं पूर्ण सोसायटीला झेंडे लावायचे. ते पण आपण तुम्हाला रात्रीमध्ये दाखवू. तर पहिलं स्टेज लावून झाल्यावर तुम्हाला आम्ही स्टेज कसा बांधले ते आम्ही तुम्हाला दाखवणार व्हिडिओमध्ये. तो पण आपण अशीच आता बघू, त्यांना मदत करू कामामध्ये. तर मित्रांनो, आपला स्टेज बांधून झालेला आहे पूर्णपणे. आणि आपला कार्तिक भाई आलेला आहे, त्याची 10वीची परीक्षा आहे. तर काय बोलतो 10वीच्या परीक्षेबद्दल? अरे काय हो, उद्या शिवजयंती आणि परवा 10वीचा पहिला पेपर. लोड आलेला आहे. तर किती पडतील तुझ्या अंदाजे टक्के? 99.99. मित्रांनो, पडतीलच आपल्या भावाला, पडतीलच. आम्हाला विश्वास आहे त्याच्यावर पूर्ण. तर त्यांनी पूर्ण 1 वर्ष पूर्ण मेहनतीने अभ्यास केलेला आहे ना. आपलं इथं बघा पूर्ण डेकोरेशन झालेलं आहे. झेंडे लावायचे रात्री आपल्याला. तर ते पण आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू. तर मित्रांनो, रात्रीच्या आता 10 वाजलेले आहेत. तर आपला अर्धा जो काम राहिलेला आहे, जे झेंडे लावायचे ते पण आपण करायचे. पण आम्हाला एक काम दिलेलं आहे, इथं झाडू मारायचे आणि हे पूर्ण साफ करून टाकायचे. धूळ पूर्ण साफ करून टाकायचे. आणि झाडू मारून झाल्यावरती आम्हाला इथं रांगोळी काढायचे. हे असं काहीतरी आहे रांगोळी काढायचं. तर ते काम दिलेलं आहे आम्हाला, ते पूर्ण करायला लागणार आहे. तर चेतन भाई बघा आपला कसा झाडू मारत आहे, धुवा राहायचा. तर आम्हाला एक काम करायला लागणार आहे आता. तर चेतन भाई, कसं वाटतं आपलं काम? 2 नंबरचा वालू धंदा करतो आम्ही. आता मला पण आता झाडू मारायचे इथं पूर्ण आपल्याला. तर मला मोठा आपला हत्यार दिलेला आहे बघा झाडूचा. तर आता मी इथं झाडू मारतो. आता बघू, झाडू मारून घेतो पूर्ण. तर काय आमचा ब्लॉगर भाऊ कसा झाडू मारते, तर आम्हाला शिवजयंतीची जरा मदत करतोय आम्ही जरा. तिथं बघा आमची मजा उडवती एवढं. तर काय आमचं ब्लॉगर बघा. तर काय आमची ड्युटी संपलेली आहे आता बघा. पवन आणि पृथ्वीची ड्युटी चालू झालेली आहे आता. वालू माफिया. आता या दोघांना इथून झाडू, इथून ते पूर्ण त्या गेटापर्यंत झाडू मारायची. आता यांचं ड्युटी चालू झालेली आहे. प्रथमेशला शोभते ही ड्युटी, प्रथमेशला ड्युटी शोभते. तर नावं ठेवायला हजर राहतात. तर आता तुम्हाला काय बोलू, शिवजयंतीचे आम्ही शिवजयंती आहेत ना, जरा आता काम करावं लागतं. शिवजयंतीची तयारी एकदम मस्त झालेली आहे आमची, पूर्ण झालेली तयारी. तर मित्रांनो, इथं छोटे पोरं बघा कसे झेंडा बांधतायत. इथं झेंड्याला वरती असं सपोर्टसाठी बांधून ठेवतात. आणि याच्यानंतर मग हे झालं काम पूर्ण, यानं काम दिलेलं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला इथं ग्रिलला सगळीकडे ग्रिलला झेंडे लावायचे, पूर्ण सोसायटीला झेंडे लावायचे. तर पूर्ण सोसायटीला आता सुमित भाई कसा करते काम, मस्त काम येतं का? हां, तर मित्रांनो, त्याला कधी पण मी ब्लॉगमध्ये घेतला ना तर तो लाजतोच कधी पण. तर श्रेयस भाईला आपल्या ब्लॉगमध्ये कधीपासून यायचं होतं. तर आज तर शेवटी आलेला आहे. तर कसं वाटतं आपल्या ब्लॉगमध्ये? भारी वाटते, 1 नंबर वाटते. आपल्या पहिल्याच ब्लॉगमध्ये आलेला आहे तो. तर मित्रांनो, आता आपला हे झालं ना सगळं. आणि इथं बघा मित्रांनो, इथं मोठा झेंडा हे करायला घेतलेला आहे, बांधायला घेतलेला आहे. तो असा वरती पूर्ण असं नेणार आहे. तर ते पण तुम्हाला मी दाखवणार झाल्यावर पूर्ण. तर आता मित्रांनो, थोडी मदत करतो कामामध्ये. तर चला. तर मित्रांनो, सगळे काम झालेले आहेत. फक्त शेवटची 2 कामं राहिलेले आहेत. एक रांगोळी काढायचा आणि झेंडे लावायचा. तर बाकी सगळं आपलं स्टेज बघा कसं झालेलं आहे. तरी मित्रांनो, 2 काम झाले ना तर एकदम भारी दिसेल. आपण आता बघू थोडी शिरत. तर आता आमची इथं झेंडा लावायचं चालू करतो आम्ही आता झेंडा लावायला. तर चेतन भाई लावतो पहिला झेंडा वरती, जिथं वरती आता झेंडा लावतो आम्ही मित्रांनो. आता वरती आणि मित्रांनो, आमच्या सोसायटीतील सर्वात लाजरा मुलगा तुम्हाला बघायचा असेल तर हे बघा सुमित. बघा, लगेच पलटी मारतोय, लगेच पलटी इकडे तिकडे पळायला बघतोय. तर मित्रांनो, आता इथं छोट्या पोरांना थोडंसं काम करायला दिलं आम्ही. आता छोटे पोरं झाडू मारत आहेत. ते बघा छोटा मुलगा
हाय हाय बोलतोय. आणि इथं छोट्या पोरांची ड्युटी चालवलेली तर झाडू मारतायत. त्यांना अनुभव आहे चांगलाच ना रे. अनुभव आहे का रे? अनुभव आहे, जसं की दररोजच काम करतात मित्रांनो. आणि आपला समोर बघा झेंडा आता लावून झालेला आहे. आता हे काम झाल्यानंतर आपल्याला इथं झेंडा लावायचे आता. तर चला. तर मित्रांनो आता आपला झेंडा लावून झालेला आहे. तर मित्रांनो आम्ही झेंड्यावरती लावलेले आहेत कारण की लहान मुलं मित्रांनो झेंड्याला म्हणजे हातबीत लावतील म्हणजे काय करते म्हणून आम्ही नाही खाली लावलेले आहे. आता आम्हाला आम्ही झेंडा लावलेला आहे. आता चालू बघू पुढचं काम. मित्रांनो अजून आम्हाला खूप झेंडे लावायचे आहेत. तर चला. आमचा ब्लॉगर बघा कसा झेंडा लावतोय. तर माझा लावून झालेला आहे झेंडे. तर आमचा ब्लॉगर व्हायचा बाकी आहे. माझा ब्लॉगर व्हायला कसा टाईट लावते तुम्ही पाहू शकता. आपल्या आता झेंडा लावून झालेला आहे. आता थोडेसे बाकी झेंडे ते पण लावायचे आहेत आपल्याला. ते बघा तिथे स्टेजची ते आता थोडे ते पण झेंडे लावायचे आहेत. तर मित्रांनो झेंडे लावून झाल्यावरती नंतर आपल्याला रांगोळी काढायचे. आपण तुम्हाला ते पण व्हिडिओमध्ये दाखवू. तर आपले जोडून राहा आपल्याशी. मित्रांनो आपल्या ऋषीदादांनी गाडीवरती बघा असं छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र काढलेलं आहे बघा. तर मित्रांनो इथं रांगोळी काढायला घेतलेली पण रांगोळी काढण्याच्या आधीच थांबवलेली आहे कारण की मित्रांनो इथं धुतलेलं नाही ना. तर मग ते कलरचे ते ब्रश आहे ना तो मागते पूर्ण म्हणून ते आज नाही करायचे रांगोळीनं काढायच्या. तर आज आम्हाला पूर्ण रात्री हे पूर्ण हे धुवायचे पूर्ण पाणी मारून पूर्ण धुवायचे आणि मग उद्या सकाळी रांगोळी मारायची पूर्ण. तर मित्रांनो आता सगळं आपलं काम झालेलं आहे. फक्त आता उद्या सकाळी लवकर आपल्याला इथं रांगोळी काढायची आणि स्टेज बीचचं सगळं काम झालेलं आहे. तर तुम्हाला आता स्टेजचं पूर्ण झाल्यावरती तुम्हाला पूर्ण मी दाखवतो झेंडे लावण्यापासून पूर्ण बॅनर लावण्यापासून सगळं तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आपल्या शिवजयंतीची कार्यक्रमाची पूर्ण तयारी झालेली आहे. पूर्ण सोसायटीची पूर्ण तयारी केलेली आहे आम्ही. आता आम्हाला उद्या पहाटे 5 वाजता जायचे आहे दुर्गाडी किल्ल्यावरती आणि तिथून मशाल घेऊन यायचे. ते पण आपण तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवू. तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच नवीन व्हिडिओ.